तेलाचा एकही थेंब न वापरता, कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता वर्षभर टिकणारं चिक्कूचं लोणचं. लिंबाच्या लोणच्यालाही मागे टाकेल इतकं पौष्टिक हे लोणचं तयार होतं. चिकू म्हटलं की नाशवंत फळ जे वर्षभर खाऊ शकत नाही, पण यापासून चिप्स, चिक्कूची पावडर आणि बरेच पदार्थ बनवले जातात. तर आज आपण चिकू चिप्स आणि त्यापासून लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत. मग चला बघूया आजची ही रेसिपी. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. चिकूचं लोणचं बनवण्यासाठी मी चिकू घेतले आहेत अर्धा किलो. चिकू निवडताना थोडेसे कडक बघूनच घ्यायचे, खूप पिकलेले चिकू वापरायचे नाही. धुवून स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. सगळ्यात जास्त चिकू पिकवला जातो तो म्हणजे पालघर जिल्ह्यातील घोलवड इथे आणि तिथेच मी हे लोणचं खाल्लं होतं. अतिशय पौष्टिक, कारण कैरी आणि लिंबाचं लोणचं तर प्रत्येक घरात बनलं जातं. पण चिक्कूचं हे वेगळ्या प्रकारचं लोणचं मला खूपच आवडलं. म्हटले चला तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया. चिकूमध्ये कॅल्शियम आणि फायबर कंटेंट मोठ्या प्रमाणात असतात. लहान मुलांच्या वाढीसाठी रोज त्यांना चिकूचं मिल्कशेक जरूर द्यावं. पण हा चिकू वर्षभर बाजारात मिळत नाही, तर त्यासाठी चिकू वर्षभर साठवून ठेवावा. यासाठीच आपण चिकूचे चिप्स किंवा चिकूची पावडर जर बनवून ठेवली, तर तुम्हाला हवं तेव्हा फक्त दुधामध्ये पावडर मिक्स करायची की लहान मुलांना तुम्ही मिल्कशेक बनवून देऊ शकता. फक्त मिल्कशेकच नाही तर चिकूपासून आईस्क्रीम, कुल्फी काहीही बनवू शकता. पण त्याआधी चिकू चिप्स आणि चिकूची पावडर मात्र बनवावी लागेल. चिकूचे काप करताना थोडेसे पातळसरच करायचे, खूप जाडसर करायचे नाही आणि चिकू घेताना देखील खूप मऊ किंवा पिकलेला चिकू घ्यायचा नाही, त्याचे काप व्यवस्थित होणार नाहीत. आता सगळ्या चिकूचे काप करून घेतले, त्यानंतर ताटामध्ये थोड्या-थोड्या अंतराने असे मोकळे करून हे चिप्स ठेवायचे आहेत सुकण्यासाठी. तर 2 ते 3 ताटामध्ये हे व्यवस्थित लावून ठेवायचे आणि चिकूचे हे चिप्स सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. पंख्याच्या हवेखाली सुकवा किंवा उन्हामध्ये. सगळ्यांच्याच घरामध्ये ऊन येतं असं नाही, पण पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे चिप्स सुकवू शकता. फक्त थोडा जास्त वेळ लागतो. तर 2 दिवस उन्हामध्ये मी हे चिप्स सुकवून घेतले आणि बघाल तर अगदी परफेक्ट असे आपले हे चिक्कू चिप्स तयार झाले. हे चिप्स तुम्ही वर्षभर वापरू शकता. यामध्ये कुठलंही प्रिझर्व्हेटिव्ह वापरण्याची अजिबात गरज नाही. पण शक्य असेल तर एखादं ऊन मात्र जरूर द्या, जेणेकरून हे चिप्स वर्षभर चांगले राहतील. या चिप्सपासूनच पावडर आणि लोणचं देखील बनवलं जातं. तर आपण मस्त चटपटीत आंबट, तिखट, गोड चवीचं हे लोणचं बनवूया. यासाठी अर्धा कप पाणी घालून घेतलं. यामध्ये घालणार आहोत 2 कप गूळ. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता आणि मुख्य म्हणजे ह्या लोणच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर केला जात नाही. तर 4 ते 5 मिनिटं हे चांगलं शिजवून घेऊ. खूप जास्त घट्टसर करायचं नाही. थोडंसं रसरशीत असं लोणचं हवं, म्हणूनच 5 मिनिटं हे चांगलं शिजवून घेतलं. यामध्ये 3 मोठ्या आकाराचे लिंबू घेतले आणि त्याचा रस काढून घेतला आहे. लिंबाचा रसच या लोणच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. तर लिंबाचा रस यामध्ये घालून घेतला आणि तेही अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये राहिलेले पदार्थ घालणार आहोत. गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा. त्यानंतर 2 इंच आलं घेऊन त्याचे अगदी बारीक असे काप करून घ्यायचे. किसून घालायचं नाही आणि आल्याचं जे साल आहे ते देखील काढायचं नाही. 2 चमचे घातले आहेत काळे मनुके, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा. इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलं. तुम्ही रोजच्या जेवणातलं तिखटही वापरू शकता. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे. हवं असेल तर थोडीशी काळी मिरी आणि लवंग देखील यामध्ये घालू शकता. आता आपण 2 ते 3 मिनिटं कमी आचेवर हे चांगलं शिजवून घेऊया. म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील. गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा. 2 मिनिटं हे चांगलं शिजवून झालं, की लगेचच यामध्ये आपण जे तयार केलेले चिकू चिप्स आहेत तेही घालून घेऊ. चिकू चिप्स घातल्यानंतर फक्त 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे, तेही कमी आचेवर. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही यासाठी, कारण गुळाचं जे मिश्रण आहे ते खूप घट्टसर होईल. लोणचं तुम्हाला खूप घट्ट हवं असेल तरच जास्त वेळ शिजवा, पण रसरशीत असं लोणचंच खायला चांगलं लागतं. त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आहे आणि बघाल तर बघता क्षणी खावंसं वाटेल इतकं चविष्ट असं हे आंबट, तिखट, गोड चवीचं लोणचं तयार होतं. लिंबाच्या लोणच्यालाही मागे टाकेल इतकं चविष्ट, पौष्टिक, शक्तिवर्धक असं हे चिक्कूचं लोणचं. लहान मुलांना नुसत्या डाळ-भातासोबत जरी तुम्ही खाऊ घातलं, तरी ते अगदी आवडीने खातील. थंड झाल्यावर बघाल तर अगदी परफेक्ट असं आपलं हे चिक्कूचं लोणचं तयार झालं आहे. नुकत्याच आजारपणातून उठल्यानंतर बऱ्याच वेळा काही खावंसं वाटत नाही, जिभेला चव नसते, त्यावेळेस हे लोणचं आवर्जून खावं.
शक्तिवर्धक पौष्टिक असं चिकूचं लोणचं वर्षभर साठवून ठेवताना एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. याला मात्र ओला चमचा अजिबात लावायचा नाही आणि वर्षभर हे लोणचं खराब होत नाही. आजची चिकू चिप्स आणि चिकूच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत.